नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधनं बोलत आहे. मित्रांनो, आपण रोज कामाला जातो. का कामाला जातो? पैसे मिळवण्यासाठी. आपण कामाला उशीर करत नाही. नोकरी लागण्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो. शिक्षण घेतो, इंटरव्ह्यू देतो, खूप प्रयत्न करतो आपण. कारण नोकरी लागल्यानंतर इन्कम स्टार्ट होतं. बिझनेसचं पण तसंच आहे. आपण वेगवेगळे बिझनेस करतो, रोज आपला व्यवसाय चालू करतो, उशीर करत नाही. एखादा रुग्ण ट्रीटमेंट घेतो. का घेतो? विद्यार्थी शाळेत जातात, सीमेचं रक्षण केलं जातं, शेतकरी पेरणी करतो. मित्रांनो, हे गोष्टी का आवश्यक आहेत. तसंच ह्या गोष्टीसाठी आपण पैशासाठी ह्या गोष्टी करतो. डायरेक्ट पैशाचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं तर उशीर करू नये मित्रांनो. कारण हे कॉन्ट्रॅक्ट घेण्यासाठी तुमची निरोगी प्रकृती पाहिजे. वय जेवढं कमी असेल, जसं नोकरी लागताना कमी वयात नोकरी लागली तर जास्त सर्व्हिस होते आणि जास्त फायदा होतो. कारण रिटायरमेंट एज ठरलेलं आहे. तसंच आहे आपलं आयुष्य. जन्म आणि मृत्यू हे आयुष्य आहे. आयुष्य ठरलेलं आहे, फक्त माहिती नाही. आपण जेवढा डिले करू हे कॉन्ट्रॅक्ट करायला, तेवढं आपलं उशीर होतो, आपलं नुकसान होतं. पण ते दिसत नाही मित्रांनो. आपण आपल्याला गुमराह करत असतो. चुकीच्या गोष्टीसाठी ॲक्टिवेशन करतो आणि चांगल्या गोष्टीला आपण पोस्टपोन करतो. म्हणूनच प्रॉब्लेम आहे. ह्यालाच कलियुग म्हणतात मित्रांनो. चांगल्या गोष्टी स्वतःच्या हितासाठी करायच्यात तरी आपण टाळाटाळ करतो. आपण हे कॉन्ट्रॅक्ट घेण्यासाठी उशीर करतो. काही जणांना हे कॉन्ट्रॅक्टचं महत्त्वच कळत नाही मित्रांनो. कसं होतं, जसं आभाळ टेकल्यासारखं वाटतं. टेकलं आहे का? तसं आपल्याला काय वाटतं, बघू नंतर. कारण आपणच आपल्याला गुमराह करतो, आपणच आपल्याला फसवतो. आणि होऊ नये म्हणून हा व्हिडिओ आहे मित्रांनो. आज आता ताबडतोब लाईफटाईम पैसे मिळायचा प्लॅन आहे. लाईफटाईम इन्शुरन्स आहे. पिरियड पैसे भरायचा पिरियड लिमिटेड आहे आणि अनलिमिटेड बेनिफिट मिळतात मित्रांनो. मॅजिकल कॉन्ट्रॅक्ट आहे. हे घेण्याची सुवर्णसंधी विसरू नका. लगेच फोन करा, कारण हा प्लॅन बंद होणार आहे. मॅजिकल बेनिफिट आहेत आणि बँकेत सेविंग अकाउंटला 4% इंटरेस्ट आहे, इथं 8% आहे. लाईफटाईम इन्शुरन्स कवर वाढत जाणार आणि लाईफटाईम इन्कम मिळणार मित्रांनो. आणि पैसे भरलेले पण वाढणार. असं मॅजिकल कॉन्ट्रॅक्ट घेण्यासाठी उशीर करू नका. आज आता ताबडतोब फोन करा. माझा मोबाईल नंबर 9890468671 आणि हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 9890768562 पवार बाळासाहेब. मित्रांनो, आपण जसं कामाला लवकर जातो, कारण काम केल्यावरच पैसे मिळतात, तसंच आहे ह्या करारामध्ये. जेवढा तुम्ही लवकर करार घ्याल तेवढा तुमचा फायदा आहे. कारण हा करार कधीही घेत नाही. हे करार घेण्यासाठी आपली प्रकृती निरोगी पाहिजे. आपली प्रकृती निरोगी राहील का हे कोणी सांगू शकत नाही. आणि आपलं वय जेवढं कमी असेल तेवढा जास्त फायदा होतो. कारण माणसाचं मृत्यू कधी होणार आहे माहीत नाही, माणसाचं आयुष्य कधी संपणार आहे माहीत नाही. आणि जे आहे ते आपल्याला त्याचा बेनिफिट मिळावा म्हणून लवकरात लवकर हे कॉन्ट्रॅक्ट करायला पाहिजे आपल्या हितासाठी. मित्रांनो, ह्या गोष्टीला आपण महत्त्व न दिल्यामुळे ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्याला महत्त्व दिलंच पाहिजे. जर नाही दिलं तर त्याच्यापासून आपल्याला नुकसान होतं आणि बऱ्याच लोकांचा आज तेच प्रॉब्लेम आहे मित्रांनो. आपण काय करतो, चुकीच्या गोष्टी केल्यामुळे शेवटच्या स्टेजला कळायला लागतं बऱ्याच व्यक्तीला. जसं मी म्हणलं, शेतकरी पेरणी योग्य टायमिंगलाच करतो. उशिरा केलं तर काय होईल, त्याचे अनिष्ट परिणाम होतील. ते उगवणार नाही किंवा ते रोगराईमध्ये सापडेल किंवा योग्य उत्पन्न मिळणार नाही. तसंच आहे मुलांना पण शाळेत उशिरा पाठवल्यावर काय होईल, किंवा शाळेतच पाठवलं नाही तर काय होईल. कारण मित्रांनो, काही गोष्टी फार महत्त्वाच्या असतात आणि त्या जरी तुम्हाला साध्या वाटत असतील नॉर्मल, तरी त्याचे इफेक्ट फार गंभीर असतात मित्रांनो. आणि शेवटच्या स्टेजला कळायला लागलं तर काय उपयोग होत नाही मित्रांनो. वेळ कोणासाठी थांबत नाही. आयुष्य हे चालूच असतं. वेळ येतो आणि निघून जातो. त्याला बँकेत ठेवता येत नाही, परंतु पैसे ठेवता येतात मित्रांनो. आपण त्या महत्त्वाच्या गोष्टी केल्या पाहिजेत. जसं एखाद्या रुग्णाला ट्रीटमेंट दिली पण उशिरा दिल्यावर काय होईल, कारण आजार दुरुस्त होणार नाही. डॉक्टरचं औषध काही करणार नाही, तज्ज्ञ डॉक्टर पण काही करणार नाहीत. कुठल्याही गोष्टीला तुम्ही जेवढी वेळ वाया घालवाल तेवढं नुकसान होतं. आणि हे पैशाचा करार आहे मित्रांनो. ह्या कलियुगामध्ये बऱ्याच व्यक्तीला हे का समजत नाही, त्याचं कारण आहे, कारण विनाशकालीन विपरीत बुद्धी म्हणतो. नाश व्हायचं असेल तर सगळं चुकीचं विचार येतात आणि चुकीचं कृती केली जाते आणि सातत्य केलं जातं. आता बघा, लोकसंख्या वाढलेली आहे. लोकांचा गैरसमज कसा होता, जास्त मुलं म्हणजे जास्त इन्कम आहे का? तसं नाही. कुठल्याही गोष्टीला इन्व्हेस्टमेंट करावं लागते तुम्हाला. इन्व्हेस्टमेंट केल्याशिवाय, गुंतवणूक केल्याशिवाय तुम्हाला प्रॉफिट होतच नाही. कुठलीही गोष्ट असू द्या. जसं आता एखादा डॉक्टर, इंजिनियर, वकील होतो, त्याला 20-25 वर्षे मेहनत करावं लागते, शिक्षणासाठी पैसे खर्च करावे लागतात आणि त्याच्यानंतर फळ मिळतं मित्रांनो. असंच असतं. हे न कळाल्यामुळेच शेवटी तोटा होतो. आता बघा, इथं डायरेक्ट मनी ॲग्रीमेंट आहे. पैसे ठेवले की पैसे वाढायला लागतात. मला सांगा, आपण आपल्याला नोकरी जर मिळाली तर कामावर गेल्यावर पैसे रन होतात ना. काम केले तर पैसे मिळतील. कलेक्टर, तहसीलदार, इंजिनियर कोणी असेल, व्यवसाय असेल, काही असो, आपण
काम केल्याशिवाय आपल्याला पैसे कुठंच मिळत नाहीत मित्रांनो. रॉयल्टी इन्कम जे असतं ना, जसं पिक्चरमधले हिरो असतात त्यांना, किंवा रायटर असतात, लेखक असतात, सिंगर असतात, ह्यांना जरी रॉयल्टी इन्कम मिळत असेल तर मित्रांनो अगोदर तर आपल्याला काम करावं लागतं ना. म्हणजे शेवटी काम केल्याशिवाय पैसे मिळत नाहीत हे सत्य आहे ना. तसंच तुम्ही पैसे ठेवल्याशिवाय पैसे वाढणार नाहीत. आणि पैसे कुठेही ठेवावं लागतात ना मित्रांनो. डॉक्टर, इंजिनियर, वकील होताना सुद्धा पैसे खर्च करावं लागतात का नाही. मेहनत आणि पैसे दोन्ही लावावं लागतात. इथे फक्त पैसेच ठेवायचेत मित्रांनो, मेहनतची गरज नाही. तुम्हाला कुठल्याच गोष्टी बघायच्या नाहीत. LICमध्ये पैसे ठेवले की पैसे वाढतात. मॅजिकल कॉन्ट्रॅक्ट आहे मित्रांनो. आणि ही सरकारचं कॉन्ट्रॅक्ट याला धोका नाही, भीती नाही. मल्टी मार्केटिंग कंपनीमध्ये आपण कितीतरी पैसे ठेवतो आणि पैसेच मिळत नाहीत. कितीतरी बँका बंद पडतात आणि तिथं आपण लगेच तयार होतो. शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, कसलीच गॅरंटी नाही, आपण तिथं ठेवतो. काय होतं, आपल्या चुकीच्या कामामुळंच वाईट दिवस येतात मित्रांनो. बरेच लोक नशीब म्हणतात ना, नशीब कुठून घडतं, हे कर्मातनं घडतं. कर्म जर चुकीचं असेल तर नशीब चुकीचंच होणार ना. वामनराव पैंने काय सांगितलेलं आहे, आपल्याच हातात आहे सगळं काही. नशीब घडवायचं आपल्याच हातात आहे. आपल्या मनात जर विचार चांगले आले आणि ती जर सतत टिकवले तर फायदा नक्की होतो ना. जसं एखाद्या विद्यार्थ्यांना अभ्यास केल्यावर काय होईल, मार्क मिळतील का नापास होईल. आता आपण प्रयत्नच करत नाही किंवा करताना आपण कमजोर करतो, डाऊटफुल करतो. बरेच लोक LICत पैसे टाकतात परंतु पूर्ण पिरियड भरत नाहीत. जसं एखाद्या तुमचा मुलगा डॉक्टर होण्यासाठी 10वी 12वीला जर त्या शाळेतनं काढलं तर डॉक्टर होईल का. मग अपूर्ण, जसं एखादं बाळ असतं 7व्या महिन्यात जन्मलं, 6व्या महिन्यात जन्मलं, तर ते व्यवस्थित असू शकतं का. परिपूर्ण पिरियड, परिपक्वता, मॅच्युरिटी म्हणतो आपण. जसं धान्य शेतकऱ्यानं पेरलं, आज पेरून दुसऱ्या दिवशी काढणीला येतं का. हे सगळं माहिती आहे, नॅचरल. तुम्हाला पण माहिती आहे सगळं. मी जे सांगतो हे नॉर्मल गोष्टी आहेत मित्रांनो. परंतु ह्याच्याकडं न लक्ष दिल्यामुळे ॲबनॉर्मल काम होतं आणि ॲबनॉर्मल जिंदगी होते मित्रांनो. बरेच लोक अडचण काय आहेत, पैसे कमवून आयुष्यभर पैसे कमवून म्हातारपणी रुपये नाहीत. काय प्रॉब्लेम आहे, आपण चुकीच्या गोष्टी केल्यामुळेच आपल्याला हे दिवस येतात मित्रांनो. त्यासाठी असं करू नका. आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे, हा प्लॅन बंद होणार आहे. कारण LIC ऑफ इंडियाला हे परवडत नाही. 8% व्याज द्यायचं, डबल द्यायचं सेविंगच्या, इन्शुरन्स द्यायचा आणि 15 वर्षानंतर सतत पैसे द्यायचे. आता सतत कामाचं पण कॉन्ट्रॅक्ट मिळत नाही, परमनंट नोकऱ्या नाहीत, पगार योग्य नाही. ही लोकसंख्या वाढल्यामुळे अनेक प्रॉब्लेम निर्माण झाले मित्रांनो. आपण आपल्या हातानं काही प्रॉब्लेम होतात, नैसर्गिक प्रॉब्लेम तर येणारच आहेत, त्याला काहीच करू शकत नाही आपण. जसं रस्ता क्रॉस असेल तर आपल्याला काय करावं लागेल, स्टेअरिंग वळवावीच लागेल ना. त्यासाठी स्टेअरिंग दिले ना. आपल्याला जे कामं आपल्याला करता येतात ते न केल्यामुळेच माणूस बर्बाद होतो मित्रांनो. मानसिक टेन्शन, आर्थिक त्रास का होतो, केवळ आणि केवळ आपल्या नाकर्तेपणामुळे. आपल्या चुकीच्या, आपल्या जे समज असतात आपली चुकीची, चांगलं जरी माहीत असलं तरी आपण चुकीचं काम करतो, ॲट्रॅक्ट होतो चुकीच्या कामाकडं आणि त्याच्यामुळे शेवटी मग प्रॉब्लेम येतात आणि ते सुटत नाहीत मित्रांनो. बघा, आता दुकान उघडल्यानंतर गिराईक येईल ना, आणि गिराईक आल्यानंतर इन्कम होईल ना. तसं तुम्ही अकाउंटच LICचं खोललं नाही तर तुम्हाला प्रॉफिट कसा मिळेल. जसं एखाद्या कामावर गेले की आपला पगार चालू होतो ना, पण तिथे गेल्यावर सुद्धा काम करावं लागतं. परंतु इथे तसं नाही, अकाउंट खोललं की तुम्हाला प्रॉफिट चालू झालं आणि ते पण आयुष्यभर प्रॉफिट. पूर्वी असे प्लॅन नव्हते मित्रांनो. आता जे मॅच्युरिटी झाले त्यांना असले प्लॅन नाहीत. त्यांना आता पॉलिसी काढता येत नाही, हेल्थ पण चांगली नाही, प्लॅनमध्ये वय पण बसत नाही. हा प्रश्न आता पूर्ण निघालेला आहे ह्या प्लॅनमध्ये. आता लाईफ टाईम ब्रँड इन्कम आहे, ब्रँड रिस्क कव्हरेज आहे, इन्क्रीज आहे, वाढत जातं. असं कुठं होतं का. तुम्ही रिटायर झाल्यावर पूर्वीच्या लोकांना पेन्शन, आता तर पेन्शन पण नाही, इन्कम स्टॉप होतं, खर्च चालू असतं की नाही, महागाई वाढले असते ना. हा गंभीर प्रश्न आहे. तुम्ही जर हा प्रश्न नाही लक्षात घेतला तर जसं वय वाढेल तसं आपल्याला त्रास होईल. म्हणून म्हातारपणी सगळं कळायला लागतं परंतु काही करता येत नाही, आयुष्य रिवर्स घेता येत नाही मित्रांनो. योग्य वेळी योग्य प्लॅनिंग केलं तर नक्की फायदा होईल, हे पेपरवर लिहून आहे मित्रांनो. आपण काय करतो, चुकीच्या मार्गानं गेल्यामुळेच आपण पॉईंटला जातो मित्रांनो, चुकीच्या गावाला जातो आणि शेवटी कळून उपयोग होत नाही. कुठलीही गोष्ट अगोदर कळणं म्हणजेच सुधारणा आहे, उशिरा कळणं म्हणजेच बर्बादी आहे. आता मला सांगा, हे पैशाचा करार आहे मित्रांनो, आपण घ्यायला का उशीर करतो. बरेच लोक, आता मला सांगा, तुम्हाला जर मला 1 कोटी घेऊन जावं म्हणलं तर लगेच येणार ना तुम्ही. म्हणजे तसं 1 कोटीचंच कॉन्ट्रॅक्ट आहे ना. म्हणजे तुम्हाला जेवढे पैसे पाहिजे तेवढे लिहून घेऊ शकता आणि गॅरंटेड आहेत मित्रांनो. कारण उद्या काही झालं तर समजा तुम्ही 10,000 भरले आमच्याकडं महिन्याला, तर 30 लाख रुपये आजच लिहून दिलेत आणि हे वाढत असतात सतत. एवढी मोठी गॅरंटी कोण देतं का. पहिली गोष्ट, पैसेच मिळत नाहीत भरलेले. किती तर मल्टी मार्केटिंग कंपन्या येतात, पतपेढ्या, बँका,
किती फसवून जातात आणि आपण फसतो. कारण काय होतं, आपल्याला चुकीचं, प्रत्येक व्यक्तीला चुकीचं जास्त आवडल्यामुळेच नाश होतो. माहिती असूनसुद्धा चुकीच्या गोष्टी केल्या जातात आणि चुकीच्या गोष्टी केल्यामुळेच माणसाचं नुकसान होतं आणि शेवटला कळून ते भरून काढता येत नाही. म्हणून अगोदर सांगतो मित्रांनो, समय आणि समज, वेळेच्या अगोदर आपल्याला ते कळायला पाहिजे, समज आली पाहिजे. बऱ्याच वेळेस असंच घडतं की वेळ निघून जातो आणि लक्षात येतं. जसं एखाद्या माणसाला चोरी झाल्यावर कळतं की आपण सुरक्षितता काय घ्यायला पाहिजे. पॉकेट मारल्यानंतर, मोबाईल हरवल्यानंतर, घरात चोरी झाल्यानंतर. एखाद्या रुग्णाला काय कळतं, शेवटच्या स्टेजला कळतं आपण ट्रीटमेंट घ्यायला उशीर केला. कोणी थांबवलेलं नसतं मित्रांनो, आपणच आपल्याला थांबवतो. किंवा काही लोक जर चुकीचं सांगत असेल तर आपण त्याचं ऐकतोय. म्हणजे आपल्या बुद्धीचा, आपल्या मनाचा आपण विचार करत नाही. पारतंत्र्य आहे मनावर. तर आम्ही गेली 25 वर्ष झालं बघतोय, आम्ही व्यवस्थित प्लॅनिंग सांगितलं तर कुणाचं तर ऐकून ते केलं जातं आणि हे सोडून दिलं जातं. जसं लग्नामध्ये तारीख काढलेली असते बघा लग्नाची, त्या टायमिंगला लग्नच लागत नाही. म्हणजे सगळं चुकीचे कामं करायचे आणि शेवटी म्हणायचं असं कसं घडलं. आपण करतो स्वतः, सांगणाऱ्याचं आपण ऐकत नाही, चांगलं सांगणाऱ्याचं. आणि न ऐकल्यामुळेच प्रॉब्लेम येतो. मित्रांनो, गॅरंटेड आयुष्यामध्ये जर खर्च चालू आहेत, गॅरंटेड उत्पन्न बंद होणार आहे हे माहिती आहे, तरी बचत केली जात नाही. आणि बचत न करता कर्ज काढलं जातं. म्हणजे आपण काय करतो, आपले पैसे दुसऱ्याला देतो. आपण आयुष्यभर कष्ट करून व्याज देतो पण इंटरेस्ट ते परत कधी मिळतं का? आपणच आपल्यावर षडयंत्र रचतो, आपण आपली बर्बादी करतो. हे सगळीकडे असं चाललेलं आहे मित्रांनो. ते कुठं तर थांबलं पाहिजे, नाही तर तुमच्या जीवनाचं आयुष्य येईल आणि संपून जाईल. शेवटच्या स्टेजला तुम्हाला टेन्शनशिवाय तुमच्या हातात काहीच राहणार नाही. आज बघा ना, किती लोक टेन्शनमध्ये आहेत का नाही. मला सांगा, काम करून पैसे पुरत नाहीत किंवा पैसे वाढत नाहीत किंवा पैसे उरत नाहीत किंवा पैसे कमवायचं वय पण संपून जातं. हे डोळ्यात देखत अशा गोष्टी घडतात आणि आपण पाहतो आणि चांगल्या गोष्टी सोडून देतो मित्रांनो. चांगल्या गोष्टी सोडल्यामुळेच वाईट दिवस येतात, दुसरी गोष्टच असू शकत नाही. बरेच लोक म्हणतात नशीब नशीब. नशीब कुठं, तुम्ही कामच केलं नाही. एखाद्या खेळाडूने मॅचलाच गेला नाही, एंट्रीच मारला नाही ग्राउंडमध्ये, तर तो कसा जिंकेल. आणि काम करताना स्ट्रॉंग, पूर्ण तन मन धन अर्पण चित्त एकत्र एकाग्र होऊन काम केलं पाहिजे. पूर्ण ताकदीनिशी काम चांगलं केलं पाहिजे, तरच त्याच्यात यश मिळतं. जसं काही विद्यार्थी पुस्तक घेऊन बसतात, दुसऱ्याला वाटतं अभ्यास करायला, पण त्यांचं मनच नसतं त्याच्यात. देवाची भक्तीसुद्धा आपण मनातनं केली तरच देव पावेल. तसंच आहे मित्रांनो, कुठलंही काम तुम्ही मनातनं केलं पाहिजे. आता आम्ही गेली 25 वर्ष झालं सांगतोय, लोक ऐकून घेतात आणि टोलाटोली करतात, उद्या परवा म्हणतात आणि विसरून जातात. पैसे कर्ज काढून खर्च करतात. कसं होईल? जे गोष्ट तुम्हाला लागणार आहे तेच तुम्ही ठेवत नाही, ठेवली तर चुकीच्या ठिकाणी ठेवता. जसं घर, जागा, जमीन, म्युच्युअल फंड, शेअर मार्केट, SIP ही सगळी गुंतवणूक वाईट नाही, परंतु हे टेम्पररी काम करतात आणि हे परिस्थितीनुसार बदलतात, फिक्स नसतात. तुमच्या जबाबदाऱ्या, खर्च फिक्स आहे ना. अन्न, वस्त्र, निवारा ह्याच्या गरजा, मुलांचं शिक्षण, घर, जागा घेणे, ह्या गरजा फिक्स आहेत आणि मोठ्या आहेत ना. ह्या मोठ्या गरजासाठी मोठं प्लॅनिंग नाही केलं तर काय होईल, ह्या गरजाच भागू शकणार नाहीत. ह्याच्यातच आपला आयुष्य संपून जाईल, आनंद नष्ट होईल आणि त्रास येईल ऑटोमॅटिक. नंतर लोक टेन्शनमध्ये असतात. काम करून 2-2 लाख रुपये पगार येऊन त्यांच्या बँकेत पैसे नाहीत मित्रांनो. नुसतं कर्ज आहे, 1 कोटी 2 कोटीचं कर्जच आहे. मग आपण केलं काय मित्रांनो? आपण चुकीचे पावलं उचलतोय. शिक्षण असूनसुद्धा आजकाल शिकलेले किती तर लोक पाहिलेत मी मित्रांनो, प्लॅनिंग मॅनेजमेंट नसल्यामुळे, पैशाचं योग्य प्लॅनिंग न केल्यामुळेच वाईट दिवस येतात. जसं पाऊस भरपूर पडल्याने पाणी साठवलं नाही आणि साठवलं तर धरणाला लिकेज आहे, तर काय फायदा आहे. म्हणजे आपण जे करतो ते जर काम स्ट्रॉंग नसेल तर कमजोरी तयार होतेच, मला सांगा. आणि ती तुमची कमजोरी ह्या जगामध्ये कोणीही दूर करणार नाही, त्याच्यासाठी वाढवली जाईल. जसं एखाद्याला कर्ज, पैसे पाहिजेत, पैसे नसेल तर उसने दिले जातात का, फुकट दिले जातात का, अजून इंटरेस्ट लावलं जातं. म्हणजे आपण आपला दंड मारून घेतल्यासारखं आहे मित्रांनो. आर्थिक प्लॅनिंग जर नाही केलं, पैशाचं मॅनेजमेंट जर नाही केलं तर पैसे कमवून वाईट दिवस येतात. आज 99% लोकांची हेच हालत आहे. दिवसभर राबतो आपण, पण पैसेच राहत नाहीत आणि पैसे कमवायचं वय पण संपून जातं आणि दिवाळा निघाल्यावर आपल्या लक्षात येतं आणि आपल्याला लोक पण नाव ठेवतात. आपलं मन पण आपल्याला म्हणतो की आपण चूक केली म्हणून तो स्वतःला सुसाईड करतात ना लोक, सजा देतात. दुसऱ्यांना द्यायची गरज नाही, शेवटच्या स्टेजला आपणच आपल्याला संपवतो. किती तर लोक आत्महत्या करतात का नाही, कर्जबाजारी झाल्यामुळे. चुकीचे कामं करताना भान राहत नाही मित्रांनो. आम्ही तुमच्याच नावावर करायला सांगतो, प्लॅन तर तुम्ही टाळाटाळ करताय मित्रांनो. काळ बघा, पूर्वी देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी स्वतःच्या संसाराकडे लक्ष दिलं नाही. आयुष्यभर त्यांनी मेहनत केलं देशासाठी. काही
आपले थोर नेते फासावर गेले देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी, जीव दिला. आजसुद्धा बघा सीमेवर आपले जवान जीव देतात ना. देशप्रेम. आपल्याला पैशाचं प्रेमच नाही. पैशाचं जर प्रेम नसल्यामुळे पैसा तुमच्याकडे येणारच नाही ना. जसं माणसं चांगली जर बोलणारे असेल, माणुसकीची असेल, त्याच्याकडे माणसं येतात का नाही. तसं पैशाला तुम्ही प्रेमानं त्याला ट्रीटमेंट देत नाही, त्याच्यामुळे पैसा तुमच्याकडे येतच नाही. त्याला आलं की संपवून टाकतो. जसं एखाद्या शत्रूला आपण संपवतो का नाही, तसं पैसे तुम्ही कमवता आणि संपवून टाकता. त्याला ठेवतच नाही. आणि ठेवण्याची जागा पण फिक्स नसते. शेअर मार्केट, म्युच्युअल फंड गॅरंटीच नाही, आणि आपण तिथं ठेवतो. आपल्या भावना, मन, विचार हेच भरकटलेलं आहे मित्रांनो. आणि त्याच्यामुळं भविष्य भरकटलेलं आहे. जन्म येऊन शेवटी त्रास होतो. जगण्यासाठी पैसे लागतात, अन्न, वस्त्र, निवारासाठी. आणि ते पैसे जर नाही ठेवले तर उपाशी राहायची वेळ येईल. काम करून, जसं धरणाचं पाणी जर नाही अडवलं, धरणं जर नाही बांधली, तर पाऊस भरपूर पडून पाणी प्यायला मिळणार नाही हिवाळा आणि उन्हाळ्यात. तशीच अवस्था आहे. आपण पैसे करतो, पण पैसे कमवतो, पण काय आपला खर्चच जास्त आहे. आपला खर्च कुणी कंट्रोल करायचं. जसं एखादी टू व्हीलर आहे, त्याच्या हातात ब्रेक आहे, गेअर आहे, सगळं आहे, स्टेअरिंग आहे, हँडल आहे, आणि तो योग्य त्याचं ड्रायव्हिंगच करत नाही, तर काय होईल? ॲक्सिडेंट. काय होईल? गाडी पण खराब होईल ना कशी पण चालवल्यावर. तसंच आहे, जीवन कसंही वापरलं तर काय होईल? नुकसान होईल. आणि तेच होते आज. मनाचा विचार चांगला केला पाहिजे. इंद्रियांनी सगळ्या जसं कार्य चांगलं केलं तर काय होईल? फायदा होईल का नुकसान होईल? आपण आपल्याला कमांड चुकीचे देतो आहे. जसं कॅम्प्युटरमध्ये, मोबाईलमध्ये काही बटणं दाबले तर काही होतं ना. आता यूट्यूबला काही तुम्ही सर्च करा, दिसतं का नाही? चांगलं बघायचं का चांगलं करायचं काही आपल्या हातात आहे ना. आणि त्याचे फळं कोणाला आहेत? स्वतःलाच आहेत. मी जे सांगतो ते हा व्हिडिओ जर नाही इम्प्लिमेंट केला तर त्याचं नुकसान कोणाला आहे? तुम्हालाच आहे. बचत करा मित्रांनो, कारण माणसाचं जीवन हे नैसर्गिक आहे. कुठल्या फॅक्टरीमधले माणूस तयार झालेला नाही. उद्या काय घडेल माहीत नाही, त्याची गॅरंटी नाही, वॉरंटी नाही. त्याच्यासाठी सेक्युरिटी करा. जसं निर्जीव वस्तूची आपण सेक्युरिटी करतो आणि माणसाची करत नाही. घराला दारावर दार लावतो, गाडीला ब्रेक लावतो, गाडीला लॉक करतो. कुठल्याही निर्जीव वस्तूचं आपण किती रक्षण करतो. फ्लॉट असेल तर एखादा जागा असेल त्याला कंपाऊंड करतो. घराला, बंगल्याला वॉचमॅन ठेवतो, कॅमेरे लावतो सेफ्टीसाठी, गाड्याला ब्रेक लावतो. म्हणजे हे सेफ्टी आपण सगळीकडे करतो, परंतु आपल्या पैशाची सेफ्टी करत नाही. आणि पैसे योग्य वापरत नाही. आपण धुमधडाक्यात सगळा खर्च करतो. 99% लोकांना पैशाचा प्रॉब्लेम आहे. हे प्रॉब्लेम आपण मानव निर्मित आहे मित्रांनो, आपण निर्माण केला आहे. आपला मोह आवरत नाही आपल्याला. आपण बेभान सुटून, जसं डिस्प्ले लावलेलं असतं मॉलमध्ये, आपण बघू बघू पैसे खर्च करतो. पैसे कमवायचं दरवाजा एकच आहे, खर्च करायचे अनेक दरवाजे आहेत मित्रांनो. म्हणजे अनेक मार्गाने पैसे जातात. कसे पुरतील ते? जसं धरणाला लिकेज बंद केले तर पाणी साठलेलं राहील ना. जसं एखादा माठ आहे, जास्त जर पाणी झिरपत असेल तर पाणी लवकर संपणार का नाही? तसंच आहे, आपण लिकेज बंद करत नाही. आपण त्याच्यावर कंट्रोल नाही आपलं. माहिती तर सगळंच आहे. मी जे सांगतो ते काय नॉर्मल गोष्टी आहे. तुम्हाला सगळं माहिती आहे. माहिती असून उपयोग होत नाही मित्रांनो. ॲक्टिवेशन महत्त्वाचं आहे. कृती, मनात येणारे विचार आणि कृती आणि सातत्य हेच प्रगतीचं लक्षण आहे. दुसरं कुठलंच असू शकत नाही मित्रांनो. आपण चुकीच्या जी गोष्टी करतो तो लगेच तयार होतो आणि चांगल्या गोष्टीला आपण टाळत असतो. आज मला सांगा, आम्ही कित्येक लोकांना सांगतो, लोक लगेच तर करतच नाहीत. मला सांगा, तुम्हाला नोकरीसुद्धा काम करावं लागलं, इथं डायरेक्ट तुम्हाला इन्कम कॉन्ट्रॅक्ट आहे, मग आपण का टाळतो बरं? हे कधीही घेता येत नाही. आज गेली 25 वर्ष झालं मी बघतोय, कित्येक व्यक्तींना मी प्लॅन देऊ शकत नाही. त्यांना पण असं सांगितलं होतं, त्यांनी पण ऐकलं होतं, पण कोणाचा ॲक्सिडेंट झाला आहे, कोणाचं ऑपरेशन झालं आहे, कोणाला BP आहे, शुगर आहे, अनेक लोकांना आम्ही हा प्लॅन देऊ शकत नाही आता. कारण ह्याचं असं आहे की हेल्थवर डिपेंड आहे आणि वय जास्त झाले तर निघून जाईल. रोज आपण एक्झिट होतोय. जसं शिक्षण भरपूर शिकलं, एज जर संपलं असेल तर नोकरी लागत नाही, त्या शिक्षणाचा उपयोग काय होतो? तसंच आहे मित्रांनो. तुम्हाला चुकीच्या गोष्टी लगेच कळतात आणि चांगल्या गोष्टीला तुम्ही टाळाटाळ करता. चांगल्या गोष्टी करण्याची एक वेळ असते, ती वेळ निघून गेला तुम्हाला काही करता येत नाही. आणि माणूस कधी डेथ होणार आहे कोणाला माहीत नाही, डिसेबिलिटी माहीत नाही, डिसीज माहीत नाही, अपंग, आजार आणि मृत्यू हे कोणालाच माहीत नाही. कोणाच्या आयुष्यामध्ये कधी येतील माहीत नाही, ह्याची तीव्रता किती असेल माहीत नाही. जसं निर्जीव वस्तूला आपण सांभाळतो का नाही, घरात ठेवतो वस्तू आणि दारावर दार लावतो, चांगलं लॉक लावतो सिक्युरिटीसाठी. आणि आपण जे पैसे कमवायचा माणूस आहे त्याला कसली सिक्युरिटी नाही. आणि हे रिटर्नेबल पैसे मिळतात, रिटर्न पैसे मिळतात. आपण जे LIC ऑफ इंडियामध्ये इन्शुरन्स पण मिळतो आणि पैसे पण मिळतात आणि वाढून मिळतात आणि वापरायला पण मिळतात. काय प्रॉब्लेम आहे? आपले सगळे स्वप्न, जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी इन्शुरन्सची पॉलिसीची गरज आहे. कारण इन्शुरन्सच्या पॉलिसीबद्दल अज्ञान आहे आणि काही लोकांना समजूनसुद्धा दुर्लक्ष करतात. तुमच्या जीवनातले प्रॉब्लेम सोडवण्यासाठी हे इन्स्ट्रुमेंट आहे, हे हत्यार आहे.
LICची पॉलिसी आणि मेडिक्लेम पॉलिसी तुमच्या आयुष्यातली संकटं जी दूर करण्यासाठी, पैशाचा पुरवठा करण्यासाठी आणि पैसे टाकलेले वाढण्यासाठी आणि सतत मिळण्यासाठी हे करार आहेत. आज तुम्ही जे काम करून पैसे कमवता त्याचाच ॲग्रीमेंट आहे, पार्ट ऑफ लायबिलिटी आहे आणि गॅरंटेड आहे. मित्रांनो, आज गॅरंटी हा शब्दच कुठं राहिलेला नाही. माणसाचं आयुष्य तर गॅरंटेड आहे का, परंतु जबाबदारी गॅरंटेड आहेत ना, त्यासाठी हे प्रॉडक्ट आहे. इन्कम कॉन्ट्रॅक्ट LIC ऑफ इंडिया आणि मेडिक्लेमचं स्टार हेल्थचं दोन्ही प्लॅन करणं गरजेचं आहे. लवकर घ्यायला पाहिजे. बऱ्याच लोकांना हे काही लोक घेतलेले पण भरत नाहीत, अशी पण अवस्था आहे. कारण माणसाचं मन विचार करतं, चांगला विचार आलेला जास्त दिवस टिकत नाही आणि वाईट लगेच पकडून ठेवतो माणसाला आणि माणूस तसे ॲक्शन करतो, म्हणून माणूस संपून जातो. मित्रांनो, आयुष्यावर पैसे देणारा प्लॅन आहे. आपण दुकान उघडलं की लगेच गिराईक चालवतं, इन्कम चालवतं. तसंच ही पॉलिसी लवकर ओपन करा. उशीर करू नका. स्वतः अत्याचार करू नका. ते दिसत नाहीत परंतु त्याची इफेक्ट फार आहे. जसं ऑक्सिजन दिसत नाही परंतु त्याच्याशिवाय माणूस जगू शकत नाही, हे कोरोनामध्ये पाहिले आपण त्याचं महत्त्व. तसंच तुम्हाला वेळ निघून चालला आहे. वेळ आपल्याला बँकेत ठेवता येत नाही, किती उरला आहे बघता येत नाही आणि हे प्लॅन कधीही घेता येणार नाही. आज आता ताबडतोब फोन करा. हा प्लॅन घ्या. हा प्लॅन बंद होणार आहे, कारण 8% इंटरेस्ट रेट आयुष्यभर देणं कोणालाही परवडत नाही. बचतीवर आणि इन्शुरन्स द्यायचे आणि 15 वर्षानंतर सतत पैसे द्यायचे आणि इंटरेस्ट पण द्यायचे. जसं प्रॉपर्टीमध्ये जागेची किंमत वाढते आणि रेंट पण मिळतं ना, तसाच प्लॅन आहे मित्रांनो. आणि तिथं रेंट गॅरंटेड तर नाही, भाडे करून मिळतील, त्याचा मेंटेनन्सचा खर्च असतो, काही माहिती नाही, परंतु तिथं सगळं गॅरंटेड आहे, पेपरवर लिहिलेलं आहे. आत्ता लगेच फोन करा आणि हा प्लॅन घ्या. हा प्लॅन बंद होणार आहे. ओके, थँक्यू.